हेमकूट पर्वताच्या उजव्या बाजूला म्हणजे पलीकडे तुंगभद्रा नदी आणखीन विरूपाक्ष मंदिर आणि या बाजूला कृष्णा टेम्पल या ठिकाणी दिसतं। त्या दोन झाडाच्या मध्यभागी कृष्णा टेम्पल आहे आणि मातंग पर्वत आपण मगाशी पाहिलं। आणि आत्ता आपण सर्वात आकर्षक म्हणजे या ठिकाणी लक्ष्मी नरसिंह अवतार हा आपण बघतोय। विष्णूचे 10 अवतार आणि 10 अवतारामधले 4था अवतार हा आहे। केशपूच्या वधानंतर नरसिंह म्हणजे विष्णूचा 4था अवतार या ठिकाणी स्माईल नरसिंह दिसतो। खरं तर हे सुद्धा राजा कृष्णदेवराय यांनी 1528 मध्ये आर्य कृष्ण भट्ट या ब्राह्मण शिल्पकाराने हे शिल्परंग तयार केलेलं आहे 1528 साली कृष्णदेवराय। खरं तर कृष्णदेवराय हे विष्णूचे भक्त होते आणि विष्णूची ते पूजा अर्चा करायचे आणि त्यामुळं हे सर्वात मोठं 22 फूट एकाच दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे। 22 फुटामध्ये खालच्या 3 थरामध्ये आपल्याला शेषनागाची घडी दिसते, शेषनागावर बसले आहेत आणि पाठीमागच्या बाजूला शेषनागाचा फणा दिसतो। त्याच्यामध्ये 3 सिंहाचे चेहरे दिसतात, एक नरसिंहमधला सिंह, त्यानंतर शेषनागाच्या डोक्यावर सिंह, आणखीन या मुकुटावरचा सिंह अशा प्रकारे। आणि पाठीमागे एक हात तुटलेला दिसतो तुम्हाला नरसिंहाच्या डाव्या बाजूला, तो आहे लक्ष्मीचा हात। लक्ष्मीनं पाठीमागे सपोर्ट केल्याचा या ठिकाणी आहे आणि तो म्हणून लक्ष्मी नरसिंह पुतळा तो 22 फुटाचा आणि एका दगडात। या दोन्ही बाजूला तुम्हाला छोटे होल दिसतात दगडामध्ये, तिथे चंदनाच्या लाकडाचे खांब आणि चंदनाचा दरवाजा होता आणि इथं नित्यनेमानेची पूजा केली जायची। आर्य कृष्ण भट्ट या शिल्पकाराने ही 22 फूट एका दगडामध्ये मूर्ती तयार केली आहे आणि त्याचा उल्लेख त्या शिलेमध्ये आपल्याला दिसतो। हे आहे लक्ष्मी नरसिंह मूर्ती या भागातलं सर्वात आकर्षक असं हे आहे। खरं तर हे नष्ट झाल्यानंतर काही दुरुस्ती रिस्टोरेशन या ठिकाणी केलेलं आहे। ते रिबिन पट्टी जी दिसते ते रिस्टोरेशनचा भाग आहे। छातीचे दोन्ही भाग रिस्टोरेशन केलेलं आहे गव्हर्नमेंटनी आणि त्यामुळं हा एक आकर्षक आणि तितकाच स्माइलिंग फेसमधला हा विष्णू अवताराचा 4था लक्ष्मी सरस्वती। आयुष्यात एकदा तरी हम्पीसारख्या ठिकाणी भेट द्यावी। आपली हिंदू संस्कृती किती महान आणि मोठी होती आणि ही संस्कृती जपण्यासाठी आपल्या जुन्या माणसांनी किंवा आपल्या पूर्वजांनी किती प्रयत्न केलेले आहेत आणि अजून ही नामशेष होऊ शकत नाही। इथं मी दाखवतोय ते 10 फुटाचं शिवलिंग, 10 फुटाचं पिंड या ठिकाणी आपण बघतो, त्याला आपण शिवलिंग म्हणतो। एका दगडामध्ये हे कोरलेलं 10 फुटी शिवलिंग आपण पाहता। एक गरीब स्त्रीने बनवायला मनोरंजक आणि विज्ञानाला सुद्धा आव्हान करणारं या ठिकाणी बघता। हे आहे तुंगभद्रेचं पाणी। तुंगभद्रेचं पाणी वाहत वाहत ह्या छोट्याशा कॅनलमधून 1428 साली हे छोटंसं कॅनल तयार केलं गेलं। तुंगभद्रेचं पाणी इथून येतं आणि इथून आल्यानंतर इथल्या बाजूला तो टर्न घेतं पाणी। हे 10 फुटी जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या चरणामध्ये 24 आवर्स होतं। हे जवळपास 1 मीटर म्हणजे 3 फूट पाणी खोल आहे आणि हे 10 फूट शिवलिंग बनलं आणि तिथं 3 डोळे दिसतात शिवलिंगाला, आपण स्पष्ट दिसतात तर 3 डोळे दिसतात आणि म्हणून आणि याच्यावरती जो एक छत आहे ते नक्षत्रासारखं आहे, नक्षत्र यंत्रासारखं आहे आणि वरती पुन्हा ओपन टू स्काय असल्यामुळं पंचामृताचा अभिषेक या ठिकाणी शिवलिंगाला होतो असे सांगितले जाते। आणि हे बनवलं ते 1928 साली प्रौढ देवराय या राजाने हे बनवले आहे आणि इथं मात्र तुम्हाला 3 आखे या ठिकाणी दिसतात। भद्रेच्या कॅनलमधून म्हणजे नैसर्गिक कॅनलमधून येणारं पाणी या ठिकाणी 1 मीटर पाणी थांबतं आणि वर आकाशापासून मोकळा असणं छत नसल्यामुळं तिथून पंचाभिषेक म्हणजे ह्याचा अभिषेक केला जातो आणि हे नक्षत्राचं डिझाईन आहे म्हणजे नक्षत्राच्या खाली आहे। खरं त्याची आख्यायिका आहे, एका गरीब स्त्रीनं हे सगळे पैसे करून बनवलं असे एक आख्यायिका सांगितली जाते, पण खरं मात्र प्रौढ देवरायांनी या ठिकाणी बनवलं आहे 1428 मध्ये आणि ह्या नरसिंहच्या बरोबर डाव्या बाजूला या ठिकाणी ह्याची पूजा अर्चा केली जाते।